आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना अर्ज गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार आहे। नमस्कार। अखेर पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट ही समोर आली। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये या तारखेला बँक खात्यावरती येणार, परंतु सर्वांच्या खात्यावरती पैसे येणार नसल्याची माहिती ही शासनाने आज दिली आहे। यामध्ये काही नवीन नियम अटी या शासनाने लागू केल्या आहेत, या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सोबतच किती जणांना या योजनेतून अपात्र केले गेले, पुन्हा एकदा त्याची माहिती समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता दिवाळीपूर्वीच बँक खात्यावरती येणार होता, परंतु तो मिळाला नसल्या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी ही पसरली होती। तीच नाराजी दूर करण्यासाठी केंद्र शासनाने नेमकी काय निर्णय घेतला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघा। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिवशी आणि नेमकी किती वाजता येणार हे सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला आपण सुरुवात करूया। खरं पाहिलं तर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता दिवाळीपूर्वीच खात्यावरती येणे अपेक्षित होते, कारण की पंजाब झालं, उत्तराखंड झालं, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 26 सप्टेंबर 2025 रोजी केंद्र शासनाच्या वतीने वितरित केला गेला होता, परंतु महाराष्ट्रामध्ये काही हप्ता मिळाला नाही। त्यावरचे कारण म्हणजे शासनाने असं दिलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। त्या कारणामुळे तेथील शेतकऱ्यांना दिलासाची गरज होती, त्या कारणामुळे आम्ही त्यांची मदत केली। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही कमी नुकसान झालं आहे का? महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे, तरी सुद्धा केंद्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये मदत ही करण्यात आली नसल्या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती। हीच नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 31,000 कोटी रुपयांचा निधी राज्यात मंजूर करण्यात आला, नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली। त्याच्यानंतर केंद्राच्या वतीने देखील पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला आली होती, परंतु केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान योजनेचा 21 हप्ता महाराष्ट्रामध्ये वितरित न करता जम्मू काश्मीर या ठिकाणी वितरित केला गेला। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणखीच वाढली। त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्र शासनाच्या वतीने 31 लाख शेतकरी या योजनेतून एका झटक्यामध्ये अपात्र केले गेले कारणामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश हा फुटून आला। हे सगळं असताना आता महाराष्ट्रामध्ये नेमकी हप्ता कधी मिळणार आणि सोबतच योजनेमध्ये नेमकी कोण पात्र राहील आणि या योजनेमध्ये नेमकी कोण अपात्र झाला आहे ते नेमकी कसं चेक करायचं तर मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम गुगलवरती जाऊन pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तो टाकल्याच्या नंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर स्टेटस हे दिसून येईल। त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात किंवा अपात्र, हे सगळं तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। तुमची अर्जाची स्थिती चेक करून घ्यायची आहे। आणि मित्रांनो, आपण जर बघितलं की आता पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नेमकी महाराष्ट्रामध्ये कधी मिळणार आहे, भाऊबीजेनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यावर येण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात येत होती, परंतु भाऊबीज होऊन चालली, 4 दिवस झाले, अद्याप देखील पैसे हे खात्यावर आले नाही। त्या कारणामुळे शेतकऱ्यांची नाराजी ही अजूनही देखील शासनावरती होती। असं असलं तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्ता येणार असल्याची अधिकृत अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज आपल्याला दिली आहे। धन्यवाद।